तर या ब्लॉगमध्ये आम्ही ताम्हिणी घाटच्या प्रवासाला जाणार आहोत। पावसाळ्यात ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाची खरी मेजवानी। आजच्या या ब्लॉगमध्ये आपण वनाची रस्ते, धबधबे आणि झाडं हे सर्व बघणार आहोत। ताम्हिणी घाट हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि मुळशी तालुका। खूप सुंदर वातावरण असतं इथलं। बघू शकता तुम्ही किती खूप सुंदर वातावरण आहे। हिरवीगार झाडं। ताम्हिणी घाटाची सुरुवात मुळशी धरणाजवळून सुरू होते आणि थेट कोकणातील नदीच्या खोऱ्यात उतरते। त्यामुळे आपल्याला जाताना पहिले मुळशी धरण लागणार आहे। पाच मिनटं झाल्याने इथं उभं राहून आणि लगेच पाऊस चालू झाला। कसं आहे ना निसर्गाचं। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शांत व निसर्गरम्य असा मुळशी तलाव हा मुळशी धरणामुळे तयार झालेला जलाशय आहे।
पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेला हा तलाव हिरव्यागार डोंगर रांगांनी, दाट जंगलांनी आणि छोट्या छोट्या गावरान वाड्यांनी वेढलेला आहे. याची उंची साधारण 2000 फूट समुद्रसपाटीपासून उंच. मुळा नदीवर उभारलेल्या धरणामुळे हा तलाव तयार झाला आहे. मुळशी तलावाच्या काठावर मुसळधार पाऊस कोसळतोय. आजूबाजूला हिरवीगार पर्वतरांग, धुक्याने भरलेली हवा आणि पावसाच्या गाठ्यात हरवलेलं मन. अशा क्षणी वाटतं आता तर काहीतरी गरम खायला हवंच. आणि मग ठरलं, पावसात गरमागरम भजी. पावसाच्या सरीसोबत चहाचा कप आणि गरम भजी हाच खरी मुळशी सफरीचा स्वाद. आजूबाजूला सह्याद्रीच्या खडतर रांगा, सुपीक दऱ्या आणि दाट अरण्य. पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो, ज्यामुळे परिसर धबधब्यांनी, धुक्याने, हिरवाईने नटतो. या जवळची ठिकाणं म्हणजे ताम्हिणी घाट, बिराधरण, पावनखिंड, मुळशी, पौंडगाव हे आहेत. मुळशी तलाव हा फक्त पाण्याचा साठा नसून तो जैवविविधतेचं केंद्र आहे. पावसाळ्यात तलावाभोवतीचे दृश्य अविस्मरणीय होतं. स्थलांतरित पक्षी, स्वच्छ पाणी आणि निसर्गाची शांतता प्रवाशांना मोहून टाकते. मित्रांनो, मुळशी तलावाची ही सफर खरंच अविस्मरणीय ठरली. इथलं निसर्ग सौंदर्य, पावसाळ्यातली हिरवाई आणि शांत तलावाचा किनारा मनाला अगदी जखडून ठेवतो. जर तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर शांत निवांत
वेळ घालवायचा असेल तर मुळशी तलावाला नक्की भेट द्या. आजचा ब्लॉग इथेच संपवतो. इथून पुढं आम्ही आता ताम्हिणी घाटाकडे जाणार आहोत. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ताम्हिणी घाटच्या सफरीवर.